भ्रष्टाचार तुमच्या पण हातपाय धुवून मागा लागणार आता. हे पण तेवढंच करा. फक्त ती टप्पा येऊ द्या, तो टप्पा येऊ द्या. आम्हाला आणखीनही आशा आहे, आमचं आरक्षण आम्हाला मिळत. ज्या दिवशी वाटणार आहे सरकार पण आणि येवल्यासारखे पण जाणून बुजून विरोध करून मराठ्यांना मोठं होऊ देत नाही, त्या दिवशी सगळ्याचा हिशोब चुकता होणार. त्याच भाषेत होणार, कायदेशीर होणार, लोकशाहीनं होणार, भ्रष्टाचाराचं होणार, कुठं कुठं काय घेतलं त्याचं होणार, बीडचं हॉटेल कोणाचं आहे ते होणार, कोणाच्या नावावर कुंकड काय आहे, पहिले किती गरीब होते, कसे श्रीमंत झाले, कोणाचं आरक्षण खाल्लं, कसं खाल्लं, किती सरकारची दिशाभूल करून आरक्षण खाल्ले, सगळे हिशोबच असेल तसे होणार. आम्हाला नाही ना, तर मग तुमचं सुद्धा खोटं आहे, तुमचंही काचंच घर आहे. जो ओरिजिनल असून आम्हाला खरं असून देत नाहीत ना, सगळं होणार. तुम्ही करत राहा फक्त. आम्ही फक्त सध्या संयमानं घेणार आहेत आणि मराठ्यांनी संयमानं घ्या. आपल्याला उचकीत येईल, भांडणं लावते, करायचे नाही, शांत राहा. कोणी अपमानास्पद बोललं सध्या शांत राहा. हिशोब सगळ्याचे चुकतोय करू आदी समाजाच्या पदरात पडू द्या. मराठ्यांनी समजून घ्या. काही मराठ्यांचे लोक डाव टाकून षडयंत्र रचून काही कुठे डाव रचून काय असताना करत असते. संयमानं घ्या, हळूहळू आपण जिंकू. त्याला काय करायचं करू, काढ म्हणून तुला काय काढायचं. छगन भुजबळ पुन्हा एकदा सकाळी म्हणले माध्यमाशी बोलताना की अंतरवालीमध्ये जी घटना झाली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार गटाचे एक आमदार होते, राजेश टोपेचं त्यांनी नाव घेतलं नाही, परंतु ते प्लॅनिंग केलं आणि नंतर शरद पवार तुम्हाला भेटायला आले, उद्धव ठाकरे भेटायला आले, परंतु ते जखमी पोलिसांना भेटायला गेले नाही आणि त्यांनी तुम्हाला मदत केली म्हणजे आमदार राजेश टोपे त्यांना आता घरी बसवलं. दमदार थोडं दमदार. कशात बी आनंद व्यक्त नसतो का? दुसऱ्याला लेकरं झाल्यावर आपण आनंद करण्यात काय मजा, आपण काढून दाखवा. कारण त्याचे अनेक वेगळे असतात. तो पाड्याची छाती नको बोलू. राज्यात तुला कोणीच पडू शकत नाही, इथलं तर सोडून दे, राज्यात कोणीच पडू शकत. तू ज्याच्यासाठी बोंबलत होता ते आले का ते सांगा, मग छाती बाळा. तू ज्याच्यासाठी पुरी ताकद लावत होता, पळत होता, सगळ्या राज्यातल्या लाभ आले आणि तुझ्यासाठी ज्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली, तुझ्यासाठी मराठी काय ते हमेशाच म्हणतं ती यांनी कट रचला आणि त्यांनी कट रचला आणि त्यांनी हे केलं आणि याव केलं आणि त्या केलं. आणि काय राजेश टोपेचा आनंद व्यक्त करतो म्हणत, ते बी राजेश टोपे. तू त्यांच्या मागून राजकारणात आलेला आहे. केले तो या पुढचे मुरब्बी आहेत, तो या पुढचे आहेत मुरब्बी ती. कवाशी तो आम्ही उलटा पलटे तांगा करते, तुलाही निर्णय लागायचा. आमचे राजकारणी नुसते टोपी बद्दलच बोलत नाही, तर राज्यातले मराठी असे कलाकार आहेत ते दिसणार नाहीत आणि वेळेवर करेक्टच कार्यक्रम करणार. आता सगळे तांगे कुंकडची पलटी करते ती राज्यात आहेत, जिथं जिथे ना तांगे तुला मदत करणारी. मराठीच्या नेत्याने जर एकदा राज्यातल्या मनात घेतला ना, मराठीचं कसं असतं मग, त्यांचं असं असतं मग ते वादीसाठी म्हैस कापीत असतं. आपलाचा आपला द्यावा मग पुढच्याचा द्यावा, असे तुला साथ देणारे सगळे तांगेच पलटी करते सगळे. मला बी ठेवणार नाही पुढं राजकीय करिअर. ते म्हणजे आपलं पडलं तर हरकत नाही, मग यांची बी पुरे पाडून टाक. तू नाद करू नको मराठ्यांच्या नेते. हैदराबाद गॅजेटचा जी आर निघाल्यानंतर त्या जी आर विरोधात 4 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. काल एक याचिका फेटाळण्यात आली, परंतु अजूनही 3 याचिका आहेत. त्यामध्ये कुणबी सेना आहे, नाभिक समाज आहे, सोनार समाज आहे आणि या याचिका त्यांनी दाखल केलेल्या आहेत अशी छगन भुजबळ यांनी आज माहिती दिली. की त्यांनीच केलेले सगळ्या हे लोकांचे नाव घेते गरिबांचे बिचाऱ्यांचे. तो बळीचा बकरा बनवतोय त्यांना. आता नाभिक समाज मराठीने काय केलेलं, काहीच केलेलं म्हणजे नाभिक म्हणजे आमच्या ग्रामीण भागात त्यांना नावी समाज किंवा वारीक समाज म्हणलं जातं ग्रामीण भागात. त्यांचं काय केलं आहे मराठीने, काहीच नाही. ही कोणाला तरी नादी लावतं आणि करायला लावतं, त्याचा तो धंदा आहे. त्यामुळे काही होणार नाही, काहीही होणार नाही. आम्ही रक्षण करायला आरक्षणाचं समर्थ आहे आणि टिकवायची जबाबदारी सरकारची, सरकार टिकवी. आम्ही बघतो दसऱ्यापर्यंत काय करतात काय नाही.